हाय गाईज, कसे आहेत? बरे आहेत का? मी बरी आहे. माझ्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. बघू शकता गाईज, हे घर म्हणजे हे माझं घर म्हणजे माझं नाही. मी भाड्याच्या घरात राहते. आता माझंच म्हणावं लागेल, कारण की आपलं फक्त म्हणावं लागते. आपलं म्हणल्यावर आपलं होत नसते गाईज, कारण की भाड्याच्या घरामध्ये खूप म्हणजे असं रूल्स असते. म्हणजे तुम्ही असं म्हणजे ह्या घरात असं करायचं, इकडे हे करायचं नाही, तिकडे ते बघू शकता का. ह्याला पेंट नाही केलेत काय आम्हाला जेव्हा म्हणजे रूम दिलेत तर असं दिलेत आम्हाला रूम, म्हणजे कलर लावून दिलेले नाहीत. मग आम्ही बी कलर नाही लावला गाईस. बघू आता दिवाळीमध्ये आम्ही कलर लावून राहिले तर राहतात, असं काही नाही. सगळे म्हणजे 100 घर बदलण्यानं काही फायदा नाही. हाय असं टेन्शन नाही तर कोण काय म्हणत नाही. तरी कधी कधी मालकीन येते, म्हणते तुम्ही इकडं झाडलं नाही, तुम्ही तिकडं नाही केलं. म्हणजे भाड्याच्या घरामध्ये हे सगळं असते. म्हणजे आपलं घर असणं लय गरजेचं असते काही. माझे 3 मुलं घेऊन मी भाड्याच्या घरात राहते. मला स्वतःचं घर नाही, म्हणजे आहे सासू सासऱ्याचं आहे, पण स्वतःचं माझं घर नाही. सगळ्यांचं स्वप्न असते की आपलं एक घर असावं, मस्तपैकी एक चांगले घर असावं असं वाटते. आहे माझं घर, म्हणजे सासू सासऱ्याचं आहे, पण मला असं वाटतं की माझं बी एक घर असावं म्हणून असं वाटतंय. बघू शकता काही भाड्याचं घर आहे हे का, लहानच आहे. म्हणजे कसं तरीही 6,000 7,000 भाडं यायला. लहानच एवढंच घर, 6-7 हजार भाडं आहे गाईस. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे गाईस आज, म्हणजे हो का, अं, सांगण्याचा मुद्दा काय आहे गाईस, म्हणजे हो का सगळ्यांना वाटते की घर राहावं, आपलं स्वतःचं घर राहावं. माझं बी स्वप्न आहे गाय की माझं बी घर राहावं. मी करते मेहनत, कामं वगैरे करते. नाही असं नाही की नाही, मला माहिती आहे की मेहनत केल्याशिवाय आपलं स्वप्नाचं घर म्हणजे आपलं आपलं स्वतःचं घर भेटत नाही. कामं करावं लागते. मी कामं करते गाईज. मी असं नाही की नाही, मी कामं करते, मेहनत करते. पण मला कधी कधी वाटते की मला घर राहावं, म्हणजे चांगलं थोडं बारकच असेल ना, पण आपलं घर राहावं. किती दिवस राहायचं गाईज भाड्याच्या घराने, किती दिवस राहायचं सांगा. माणसाला काय नसलं तरी पण एक घर असं आपल्या घरामध्ये आपण कसेही राहू शकतो. एक आपलं स्वतःचं घर असं गाईज, माझं मी हेच इच्छा आहे. काय माहिती देव देव कधी कधी माझं स्वप्न पूर्ण करते. माझं म्हणजे मी जे स्वप्न बघते ते कधी पूर्ण होते म्हणते. आता देवाच्या हातात आहे, करायचं, मेहनत करायला लागले. पण माझ्या मुलाला पण मी चांगल्या घरात ठेवावं, मला मुलाचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावं असं मला वाटते काय. पण बघू आता काय होते बघायचं. हाय माझं सासरच म्हणजे माझ्या गावाकडे आहे घर, असं नाही की नाही. माझ्या गावाकडे माझं घर आहे, असं बिना घरची पण नाही. पण मला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं, माझं हक्काचं घर असावं. आणि कधी जाता गावाला आमचं आहे घर, पण घर राहणं लई गरजेचं आहे गाईस. आता मला कळालंय. म्हणजे कसं आपलं घर असलं की आपलं कधी आपण म्हणजे असं कुठं जायचं आपल्याला परिस्थिती येत नाही. आता समजा इथे काय, आता भाड्याने ह्या घरात राहिलं काय प्रॉब्लेम झालं तर खूप म्हणजे बघा बघू शकता मागं बघा कसं आहे घरी. आम्हाला असंच दिलंय घरी, आम्हाला कलर मारलेलं आहे काय मारलेलं आहे असंच दिलंय आम्हाला घर. म्हणजे ह्या बिल्डिंग मध्ये हे 4थ्या माला बिल्डिंग आहे, म्हणजे 4 माल्यापर्यंत बिल्डिंग आहे. सगळ्या लोकांना स्टार्टिंगला ते लोक कलर मारून देत नाहीत, म्हणून आपणच मारायचं. मग मला बी म्हणले होते तुम्हीच मारायचं कलर म्हणले होते. मग आता बघू, आता ही दिवाळी आली की दिवाळी दसरा आले की मी बी कलर मारते, जरा चांगलं दिसते. आता आता आपलं राहणार, आपण राहताय म्हणलं तर भाडं देतं म्हणजे आपलंच घरच म्हणणार. मग आता काय मारू, बघू आता पुढं काय होतंय. पण काय स्वतःचं घर आणणं लय गरजेचं. अजून मी सांगते, आपलं स्वतःचं हक्काचं घर आणणं लय गरजेचं असतंय. भाड्याचं किती म्हणजे आपण किती भाडं, तिथं काय प्रॉब्लेम आहे तर परत तिकडे द्यायचं, तिकडे काय प्रॉब्लेम तर तिकडे द्यायचं. पसारा येऊन घेऊन फिरणं चांगलं वाटत नाही ना. होईल कधी तर होईल, बघू वाट बघूत आपण, पण होईल कधी तर आपलं बघा. सगळ्यांच्या घर बघून मला वाटतं की माझं घर राहावं. देवा स्वप्न तोड माझं मोठं, म्हणजे स्वप्न माझं पूर्ण कर. मोठं स्वप्न आहे माझं, पूर्ण कर देवा. मोठं पण काय लय मोठं नाही मला, एकच स्वप्न आहे. रात्र दिवस मी विचार करते, विचार लय असते काय, विचार खूप असते. पण हे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी
शक्यच होणं हे नसतं. कधी कधी शक्य होत नाही गाईज. शक्य होत नाही, कधी कधी होते, कधी होत नाही. पण बघूत आता, देवाच्या भरोसा कधी होते होते. वाट बघू, दुसरं काही नाही. चल, चला बाय.